सतीची जगताप, तर दुसऱ्या बाजूला या सांगली जिल्हा मित्र मंडळाचे उपखजिनदार इकडे मात्र इकडे त्यांचा झेल सुटलाय. ओ दिनेश काटकर सरांना पहिल्या चेंडूवर मात्र तिकडे ज्या पद्धतीने तुम्ही रिप्ले मध्ये पहा काय झालं एकंदरीत तो रिप्ले तुम्हाला पाहायला मिळते ऑन स्क्रीन. पहिल्या चेंडूवर उपखजिनदार साहेबांचा मला तिकडे झेल सुटलाय. ज्या पद्धतीने हा सामना मैदानाच्या आज सुरू आहे, दोन्ही संघ एका बाजूला मल्ला स्पार्टन्स, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सरस्वती किंग्स. यावेळी चेंडूला उंदीला फक्त दिशा दिली, इकडे मात्र चोरटी धाव पूर्ण करतायत. अध्यक्ष साहेबांनी मात्र आपला खाता खोललाय. खरं तर इकडे मात्र ओव्हरथ्रो होता दुसऱ्याचा प्रयत्न, दिनेश काटकर इंटरेस्टेड होते पण त्यांना परत पाठवलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न दिनेश काटकर डीके सध्या अजूनही थोडासा अडचणी दिसतात. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला 3 चेंडू झाले, 2 धाव फलकावर आहेत. दोन्ही पंच खूप चांगल्या पद्धतीने आपलं काम पाहत आहेत. पहिलं षटक ज्यांच्या हातात दिलं जाते गोलंदाजी मार्कवर सचिन कदम हे गोलंदाजी मार्कवर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 3-3 सचिन, बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. तिकडे मात्र थर्डमॅनचा खेळाडू चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव. 4 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावर 3. बल्ला स्पार्टन्स विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपण सरस्वती किंग्स असा सामना पाहतोय. सरस्वती किंग वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. पाहूया सतीश जगताप. सतीश जगतापसाठी हा चेंडू, इकडे मात्र शॉर्ट फाईट लागला खेळाडू आहे तो चुकी करणार नाही. चांगला थ्रो, डॉट बॉल. या षटकातील अजूनही एक चेंडू आहे ना बाकी. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर, शेवटचा बॉल आहे. दोन्ही पंच आपले इशारे एकमेकांना दाखवत आहेत आणि संकेतिक चिन्ह असतात. पंचांचाही आखो मे इशारे असतात. त्यांच्याबद्दलही नेहमी म्हणेन की खूप चांगलं काम ते नेहमी करतात. यावेळी मात्र सतीश जगताप आपला ब्रँड दाखवताना चेंडू सीमा पार खनखनाती हाय तो षटकार वडबाळे. मी मगाशी म्हटलं सतीश जगदा अध्यक्ष आहेत आणि अध्यक्ष साहेबांचं या संपूर्ण कमिटीचं शेवटचं वर्ष आहे. हे जी आता विद्यमान कमिटी आहे यांचं हे शेवटचं वर्ष आहे आणि शेवटच्या वर्षात म्हणजे या 9व्या वर्षात ज्या पद्धतीने कमिटी काम करते गेली अनेक वर्ष त्यांचं काम हे नक्कीच खूप चांगलं राहिलं आहे आणि येणाऱ्या काळात अध्यक्ष साहेब जाता जाता या स्पर्धेमध्ये आपली छाप कशा पद्धतीने सोडणार याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. धावसंख्या फलकावर लागलाय 1 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा. पुढच्या वर्षी कोण हा प्रश्न सध्या तरी प्रत्येकाच्या मनात आहे, त्याचा उत्तर तेच देतील नक्की. 9 धावा फलकावर आहेत मल्ला स्पार्टन्स. आतापर्यंत 1 षटक 9 धावा. पुढचा चेंडू, ओ याही मात्र चांगला चेंडू, त्या चेंडूला खोदून काढलाय. सिंगल मात्र मिळते. गेली 9 वर्ष एखादी स्पर्धा करणं हे काही इझी नाही मित्रांनो, कारण सर्व मित्रमंडळींना एकत्र आणणं, त्या सर्वांचे हेवे दावे घेणं, त्यानंतर एक स्पर्धा चांगली करणं, म्हणजे मी म्हणेल सांगली जिल्हा मित्रमंडळाचं कौतुक करावं लागेल त्यांनी ज्या पद्धतीने ही स्पर्धा पुढे घेऊन आलेत. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज झाले प्रशांत. प्रशांतचा चेंडू याही मात्र वडबाळे. असं थोड्या वेळासाठी वाटलं की एखादा लेदर प्लेअर खेळतो. त्याला फक्त वाक्य पूर्ण होऊन जाऊन द्या आणि नंतर तुम्ही वाजवा, नो डाऊट, कारण मग ते वाक्य अपूर्ण जातं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 14 धावा. पहिल्या षटकात थोडासा गेअर, मला वाटतं हे डिझेल इंजिन आहे, कदाचित डिझेल इंजिनचं हळू स्टार्ट घेते तसं आता सतीश जगताप आपलं डिझेल इंजिन स्टार्ट करतायत. पुन्हा एकदा चांगला फटका. आता बॅटवर बॉल येणं महत्वाचं होतं आणि ती येतोय. आता सतीश जगतापचा विचार केला तर खेळत आहेत ते मात्र 6 चेंडू 8 वर, तर दुसऱ्या बाजूला दिनेश काटकरचा विचार केला 3 चेंडू 7 वर. डीके
डीके म्हटलं की मग दिनेश कार्तिक, आणि दिनेश कार्तिकचा नंबर वेगळा होता, परंतु डीके अर्थात दिनेश काटकर सर उपखजिनदार आहेत या सांगली जिल्हा मित्र मंडळाचे. इकडे मात्र पाहूया एक चोरटी धाव पूर्ण होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 16. 16 ऑन बोर्ड. 6 मध्ये 8 वर घेत आहेत सतीश जगताप, तर 4 चेंडू 7 वर घेत आहेत दिनेश काटकर. याही पुन्हा एकदा चेंडू बॅटवर आलाय सतीश जगताप. मला वाटते कालच्या संध्याकाळच्या सत्रात ते सकाळपासून म्हणजे दुपारपासून ते आमच्या बरोबर होते. संध्याकाळी 7 7:30 पावणे 8 पर्यंत आम्ही ग्राउंडवर होतो. मैदानाचा आढावा घेतला. सकाळी मॅचेस कसे स्टार्ट होतील याचा आढावा त्यांनी घेतला. असं वाटलं होतं की ड्यू फॅक्टर थोडासा हैराण करेल, परंतु हे मैदान तेवढं सुसज्ज आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं मैदान आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी आपले व्हेन्यू बदलत आहेत. हा चांगला चेंडू. इकडे मात्र बॅटची आतील कडा. डीके बॅक टू दी पवेलियन. विकेट येतोय डीजे. डीके बाहेर येतात, आता एके जात आहेत. आता पाहूया एक एक काय करणार याकडे लक्ष असणार आहे, परंतु आपण नेहमी म्हणतो ऑफ स्टंप के बाहर के गेंद के साथ आपको छेडखानी नहीं करनी चाहिए, आणि इथे छेडखानी केली. आणि इकडे मात्र पाहायला पण डीके बॅक टू द पवेलियन. पहिला झटका सतीश जगताप बाजूनी मैदानाच्या आत. अविनाश काळे न्यू मॅन इन एके यांच्याकडेही लक्ष असणार आहे. मला वाटतं आम्ही गेली 3 वर्ष या सांगली जिल्हा मित्र मंडळाबरोबर जोडले गेलेलो आहोत. पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही आलो तेव्हा MITच्या ग्राउंडवर त्या मॅचेस होत्या. त्यानंतर आपण दुसऱ्या व्हेन्यूला गेलो आणि हे तिसरं व्हेन्यू, आणि प्रत्येक व्हेन्यू हा खास बनवला आहे या सांगली जिल्हा मित्र मंडळाने. आणि यावर्षी 2 षटकं 17 धावा 1 गडी बाद. छत्रपती संभाजी चषक सरस्वती किंग्स वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. 2 षटकं झाले 17 धावा. टायमरकडे लक्ष असू द्या. 2 षटकं टाकायला तुम्ही जास्त वेळ घेतलाय. गोलंदाजी मार्कवर गेल्या वर्षीचे हिरो ज्यांच्याकडे आमचं लक्ष होतं तसे विनोद सर, विनोद कदम. इकडे मात्र एक मोठं बॅटल असणार आहे. विनोद कदम आणि सतीश जगताप यांच्याबद्दलची ती जुगलबंदी तुम्हाला नक्की सांगेल, परंतु वॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंग केलंय. जरी वजनी गटातले खेळाडू असले तरी सुद्धा ज्या पद्धतीची फिल्डिंग केलंय कौतुक करेल, कारण एवढं चेस इझी नव्हतं. आणि ज्या पद्धतीचे चेस तुम्ही रिप्ले पहा, त्यांनी तिकडे जेव्हा स्वतःला झोकून दिलं तिकडे टाळ्या वाजल्या गेल्या. हे तर खरं आहे, समर्पण नेहमी असायला हवं मैदानात, आणि ते दाखवलं गेलंय. अप्पा यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीचा चेस त्यांनी केला आणि चेंडूला फील्ड केलं. धावसंख्येचा विचार केला 19. हे तर मोठा बॅटल आहे. बेस्ट विरुद्ध बेस्टची लढत सध्या चालू आहे. विनोद कदम आक्रमण. चेंडू सीमा पार. खणखणाती षटकार. टीचे फटका सजवलाय कालची त्या दोघांची जुगलबंदी. कारण विनोद कदम आणि सतीश जगताप काल एकत्र होते ना, मी त्यांच्याबरोबर होतो. त्यांची जी जुगलबंदी होती ना ती वेगळी होती. हे मैदान घेण्यासाठी किंवा हे मैदान आपण जे उपलब्ध झालं आहे त्या मैदानावर विके यांचा खूप मोठा गोष्ट आहे. विकेबद्दल सतीश सरांनी आम्हाला सांगितली की ते या मैदानावर प्रॅक्टिस करण्यासाठी येतात, आणि आज ज्या पद्धतीने सतीश जगताप यांनी त्यांच्यावर आक्रमण चढवलं आहे. HJ सध्या विकेवर सध्या खूप हवी ठरतायत. धावसंख्या 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. थोडासा पुशअप करा. पुश रहो खुश रहो वाला मामला आहे. आणि इकडे धावा ना तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवावं लागणार आहे. टाइमकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. सतीश जगताप 10 चेंडू 23 धावा. 1 मॅन आर्मी. अविनाश काय अजूनही त्याला बॉल याला मिळाला नाही. तिकडे चेंडू मात्र चॉईस केला जाईल. चेंडूसाठी पंचांना तो चेंडू पुरवला जाईल, कारण आहे अजून, आणि त्यामुळे का होईना इकडे आपण पाहतोय की चेंडू थोडासा काळा होतोय. त्यामुळे आता तिकडे सुजित सध्या गेलेत मैदानाच्या आत. सुजित चेंडू देतील आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅचकडे येतोय.
सांगली जिल्हा मित्रमंडळ तुम्ही वेगवेगळे फ्लॅग्स बघू शकतात. के के चैन आपण पाहतो ज्यांच्याकडून या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक अविनाशजी काळे, विकास विकासजी कदम यांच्याकडून जे प्रथम पारितोषिक 51,000चं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 31,000चं जे आपल्याला प्राइज पाहायला मिळते विष्णू गोल्ड अर्थात विष्णूजी जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. 11,000चे पारितोषिक आहे प्रतीकजी पाटील साहेब यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. ही बक्षिसं सध्या आपल्या नजरेत आहेत. मोठा फटका खेळायचा होता इकडे मात्र बेस्ट विरुद्ध बेस्ट कीपर चुकी करणार नाही आणि पहा हे बॅटल एक तेरी तो एक मेरी. विकेने मात्र आता बॅटल जिंकलाय आणि सतीश जगताप बॅक टू द पवेलियन डीचे. सुजित कदम एस के सुजित कदमचा विचार केला तर मला वाटतं पहिल्यांदा आमच्याबरोबर विके म्हणजे विनोद कदम आणि सुजित कदम यांनी 3 वर्षापूर्वी कॉन्टॅक्ट केला होता फॉर द लाईव्ह आणि त्यानंतर ते लगातार आमच्या टचमध्ये राहिले. तर अविनाश काय अजून त्याला स्ट्राईक मिळालीच नाही. अविनाश काय बॅटर नवीन गेलेत परंतु त्यांच्यापर्यंत अजून स्ट्राईक आली नाही. सुजित सध्या सुजित येत आहेत 25 वर 2 सध्याची स्थिती षटक क्रमांक 3. व्हॉट अ बॉलिंग व्हॉट अ बॉलिंग. हा जो वाईड यॉर्कर आहे पुन्हा एकदा तो रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने जो वाईड यॉर्कर विके विरुद्ध एस के सध्या ही लढत सुरू आहे. पहा सर वाईड यॉर्कर काय भन्नाट वेग आहे. याही पुन्हा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील परंतु फलंदाज हा सुरक्षित आहे. डॉट बॉल षटक क्रमांक 3 मधील शेवटचा बॉल येणं बाकी. लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. सुजित कदम 2 चेंडू खेळले कोणतीही धाव नाही. दुसऱ्या बाजूला अविनाश काय एकही चेंडू खेळला नाहीये. दोन्ही सलामीचे फलंदाज डीके आणि एच जे बॅक टू दी पवेलियन. यावी मात्र खनखनाती फटका. यावी मात्र सांगितलंय की हम भी रंग भरने के लिए तैयार. चौकार $29 29 धावा. अजूनही जर आपण पाहिलं सोनू डकआउट्स मध्ये बसलेत. मेरा नंबर कब आएगा तेही विचारतायत त्यांच्याकडे आपलं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एका बाजूला सुजित कदम दुसऱ्या बाजूला अविनाश काय ना मात्र आता खूप वेळानंतर तिसऱ्या षटकात पहिला म्हणजे चौथ्या षटकाची सुरुवात होणार आहे. विकेनी मात्र एच ची विकेट घेऊन हे सांगितलंय की मी प्रॅक्टिस जी केली ना त्या प्रॅक्टिसचा फायदा मला झालाय आणि जी माझ्या कोचिंगचा जी मला फायदा झालाय त्यांनी मात्र खूप मोठा विकेट घेतलाय. जळ मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर यशराज. यशराजचा हा चेंडू मला लेग स्टिकवर चाललोय का काय. पंच सांगतात येस इट्स वाईट वाईट या 2 धावा आपण पाहतोय. धावसंख्या 2 वाढते धावसंख्या जाऊन पोहोचते 31 31 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत आपण पाहतात सांगली जिल्हा मित्रमंडळ आयोजित छत्रपती संभाजी चषक 20-25 भव्यदिव्य आयोजन. शॉर्ट बॉल होता मोठा फटका खेळायचा होता. चेंडू तेवढा चांगला प्रॉमिसिंग फटका पाहायला मिळाला नाही. बॅटची कड आहे पंच तेच सांगतायत दोन्ही पंच पहा की बॅटची कडा होती. बॅट ज्या पद्धतीने एज लागली होती. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 32 32 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत आहेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हो याही मात्र सर बॅटने एक म्हणतोय मला माहित नाही हा माझा कितवा चेंडू आहे. मी पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळणार. षटकार डीजे.
सजवलाय. एक बार देखो, बार बार देखो, हजार बार देखो, अशा पद्धतीचा हा फटका होता. स्कोर मूव्ज ऑन 38 38. थोडंसं बॉलही बघायचं आहे आणि जे लहान मुलं येणार आहेत किंवा जे आपले प्रेक्षक येणार आहेत किंवा कोणी येणार आहेत, आजूबाजूला जी शेतं आहेत ना तिकडे पीक घेतलं गेलेलं आहे. याही मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, सिंगल मात्र मिळेल. तर इकडे मात्र हा वाईटच्या रूपानं या धावा मिळतील. आजूबाजूला जे तुरीच्या झाडांची लागवड केलंय, मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करेल, आपण कोणीही तिथे जाऊन कुठल्याही पद्धतीची नुकसान करू नये याची दक्षता आपण घ्यायची. हे वारंवार सूचना आपल्याला केल्या जाणार आहेत. आम्हाला मला ते जे इथूनचं जे मैदान आहे त्यांनी आम्हाला ऑलरेडी त्या ताकीद दिलेल्या आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या सर्व खेळाडूंना विनंती करेल की तिथे जाऊन कोणीही कोणत्याही पद्धतीची तोड करू नये याची दक्षता घ्या प्लीज. स्कोर मूव्ज ऑन 40 40. याची बाद झाल्यानंतर असं वाटलं की धावसंख्येला कुठेतरी रोख लागेल, परंतु एके सांगतोय की मी थांबणार नाही. सुजित कदम ऑन स्ट्राईक. सुजित कदमचा फटका, 440 का झटका. व्हाट बॅटिंग, सिक्सर. मला अजूनही थोडस इकडे विचार विनिमय करावा लागणार आहे की नक्की काय झालं. इथे हा झेल सुटलाय का, प्रश्न होता. यशरक्षकांनी चुकी केलाय आणि दगडी चाय मधला तो डायलॉग सर्वांना माहिती आहे की चुकीला माफी नाही. सर्वात मोठं जीवदान असू शकतं हे, कारण सुजित कदम ज्या पद्धतीने खेळत आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, बॅटवर चेंडू येतो, लॉंग ऑफला खेळाडू आहे तो मात्र फील्ड करेल, थ्रो करेल, तो मात्र एक धाव. स्कोर मूव्ज ऑन 47. 4 षटक इकडे संपुष्टात येतात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते 47 धावा. 47. डीजेला संधी देऊया, पुन्हा मैदानाच्या आत येऊया. काय फलंदाजी केली या आधीच्या सामन्यामध्ये, ही फलंदाजी करणारा संघ विजयी का होता. हो, चांगला चेंडू. इकडे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि चोरटी धाव पूर्ण करताना इकडे मात्र फलंदाज सुरक्षित सुरक्षित आहे. थर्ड अंपायर साठी गेले. थर्ड अंपायर कडे आपण जातोय.
पद्धतीने हा चेंडू केला गेला आणि विकेट सुचित बॅक टू दी पविलियन. खूप मोठा विकेट पाहायला मिळतोय. 47 वरती सध्याची स्थिती. पुढचा चेंडू हो पुन्हा एकदा क्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न. इकडे मात्र पुन्हा एकदा चोरटी धाव 1 आणि त्याच्यावर बालाजी हे पाहायला मिळतात. 48 लॉस ऑफ 3. 48 ला 3. 8 मिनिटं शिल्लक आहेत. त्याच्याकडे लक्ष असू द्या प्लीज. यावी मात्र चेंडू सीमा पार खनखनाती चौकार. 4 धावा. वडबाडिंग चौकार. स्कोर मूज ऑन 52. 52. 50चा आकडा पूर्ण. वडबाडिंग मल्ला स्पार्टन्स. हो याही मात्र पुढे जाऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या स्थिरावलेली आतापर्यंत ती 52 वर. स्पर्धेचा विचार केला तर एक मानाची स्पर्धा म्हणजे स्पर्धेकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. चांगला चेंडू आहे. चांगला फटका. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे दूर वरून येतोय. थोडस फंबल होत आहे. मिड विकेटचा खेळाडू जोपर्यंत चेंडू जाऊन फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव प्लस होईल. धावसंख्या एक पुढे जाते. 53 धावा फलकावर. इकडे मात्र पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर येत नाहीये आणि इकडे मात्र षटक क्रमांक 5 येते संपुष्टात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 53 धावा. चला घाई करा कारण वेळेकडे लक्ष असणार आहे. तुमच्याकडे फक्त 7 मिनिटं आहेत आणि तुम्हाला 2 षटकं टाकायचे आहेत. प्लीज टीम लक्ष ठेवा. चला मॅच चालू करा. मॅच कडे लक्ष असणार आहे प्लीज. इकडे मात्र मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु चुकी करणार नाही आणि विकेट. विकेट. निलेश न्यूमॅनी 9000 हे त्यांच्या टी शर्ट वर आहे. चांगला फटका खेळला होता परंतु तेवढं जी उंची थोडीशी कमी जास्त असायला हवी होती किंवा मग अंतर जास्त गाठायला हवं होतं परंतु तेवढ्यात फटका प्रॉमिसिंग नाही. 53 वर 4. मल्ला स्पार्टन्स 53 वर 4. पुढचा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. काय वेग होता. भन्नाट वेग परंतु समोरच्या संघाला देऊन जाणार या 4 धावा. चौकार. या 4 धावा.
57 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात हे षटक क्रमांक 6 चालू आहे. 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा विनंती असणार आहे, थोडासा पुशअप करा, घाई करा, वेळ ही खूप महत्वाची आहे. बोल यावी सरळ यष्टा मात्र उद्ध्वस्त केल्या जातात. ते गाणं आपण ऐकलं होतं. इकडे मात्र हा चेंडू सोडलाय. पंच सांगतात वाईट बॉल आहे. स्कोर मूव्स ऑन 58. ज्या पद्धतीचा इकडे घेतला गेलाय, 58 वर 5. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो निर्धाव, डॉट बॉल. बॅकफुटला जाऊन मला वाटतं फलंदाजी करणं हे थोडंसं घातक असू शकते आणि त्यामुळे त्यांच्या डकआउट्स मधून आवाज आला की बाबा पुढे खेळ. सोनू माने SM काय करणार. इथे मात्र डाऊन द ट्रॅक आले. चांगला फटका आहे. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्री कडे येणार. तिकडे सिंगल मेल. धावसंख्या 1 नि वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 59. 59. जाय मैदानाच्या 59. लॉस ऑफ 5. चांगला फटका आहे. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कॉल बाउंड्रीला क्लिअर करणार का. हो, चौकार. 4 धावा. अविनाश काय सहा षटक संपलेत आणि 63 धावा या फलकावर आहेत. 7वा षटक मार्गस्थ होत आहे. सातव्या षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र चेंडू सीमा पार. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. षटक आहेत ती त्या 30 मिनिटाच्या आत कंप्लीट करणं गरजेचं आहे सर. हा 6 षटक कंप्लीट झाली होती. तोपर्यंत टायमिंग चालू होता. सेकंद काही बाकी होती. 7व्या षटकातला पहिला चेंडू झालाय त्यामुळे त्यांना ती पेनल्टी लागणार नाही. जर तो टाइमर 6 षटकांच्या आत संपला तर पेनल्टी आहे. ओके, हे थोडंसं लक्षात ठेवा, नाहीतर मग मला वाटतं त्याच्यावरून अनेक गोष्टी होऊ शकतात मैदानाच्या आत. 69. लॉस ऑफ 5. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र स्ट्राईक घ्यायची होती. नाही, अविनाश काय ना सांगतात थांबा, तुमचा माझ्यावर भरोसा नाही काय असं ते सांगतायत. सोनू लोअर फुल टॉस, थोडासा हात बोट फिरवली जात आहेत आणि ही 4 चेंडू शिल्लक आहेत. 69.
पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक. फ्लॅट सिक्स. फ्लॅट सिक्स. वॉल बॉलिंग. तर मला वाटतं सोनू सरांच्या स्टेटसला आज हे 2 6 पाहायला मिळतील. 75 ऑन बोर्ड. ती रील नक्की बनवणार. खूप दिवसानंतर बॅटिंग चांगली झाली. 75 लॉस ऑफ 5. 75 ला 5. हो चांगला फटका यावी. हा तिसरा की नाही. तिकडे मात्र चेंडू फील्ड केलाय. एक धाव पूर्ण केली. अविनाश काय सांगतायत की मीही चांगली बॅटिंग करू शकतो. 76 ऑन बोर्ड. या आधीच्या मॅच मध्ये 82 होते. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स. परंतु टाइमच्या बाबतीत मी नक्की कौतुक करेल सर्व टीमचं की ज्यांना ती टायमिंग दिलंय ना त्या टायमिंग मध्ये ते बरोबर चाललेत तंतोतंत. अविनाश काळेचा फटका. चेंडू सीमा पार जाणार का. षटकार. 82 ऑन बोर्ड. गौरी सुपर किंगच्या नावावर होत्या. 82 सध्या मल्ला स्पार्टनच्या नावावर आहेत. एखाद धाव आली तर या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर होणार. आणि त्याच्यामध्ये ऍड करा +4. 86 ऑन बोर्ड. 87 इज अ टार्गेट. आणि डीके बाहेर आले होते तेव्हा त्यांनी मात्र सर्व जबाबदारी खांद्यावर घेतली आणि एक चांगल्या धावा मात्र मिळाल्या. 86 ऑन बोर्ड अँड 87 इज अ टार्गेट. चला जाऊया डीजे कडे. ऐकूया एक छोटस गीत पुन्हा मैदानाच्या. थँक्यू. त्यांना सध्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात आणि त्यांचंही करूया मनापासून हार्दिक स्वागत. 86 ऑन बोर्ड. 87 इज अ टार्गेट. 87 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल हे ऐकवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये अलंकार सर आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. परंतु तत्पूर्वी पुढच्या मॅच साठीही आपण तयार राहायचं आहे. तिसरी मॅच थोड्याच वेळात आपल्या भेटीला येणार आहे. त्या मॅचचाही टॉस आपण करणार आहोत. 86 या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या ही मल्हार स्पार्टनच्या नावावर जाते अँड 87 इज टार्गेट. पहिल्या 87 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल हे ऐकवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये मी चिराग मेहर मात्र घेते एक छोटीशी विश्रांती. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. ऐकत राहा, पाहत राहा. सांगली जिल्हा मित्र मंडळ आयोजित छत्रपती संभाजी चषक 2025 पर्व 9 आणि नव्या पर्वातील पहिला दिवस. पहिल्या दिवसातील सामना क्रमांक 2 आपल्या भेटीला येतोय. डीजे
सुंदर आवाज तुम्ही खरं या स्पर्धेला पाहताय. सर्व साऊंड ऑपरेटर टीम तुमचं मनापासून स्वागत. चिराग सरांच्या गोड वाणीतून तुम्ही सुंदर असं समालोचन ऐकताय. सरांचे मी मनापासून कौतुक करेल. सकाळ 17 संपूर्ण त्यांची श्री लाईव्हची टीम आणि ज्या लाईव्हची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर देखील आहे. HD क्वालिटीमध्ये तुम्ही या स्पर्धेचं प्रक्षेपण पाहताय. सर्व लाईव्ह टीम तुमचं देखील आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळाच्या वतीनं स्वागत. मॅच में आपण पाहतोय दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. सलामीचे ताकदवर जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. बडे मॅच का बडा खिलाडी विनोद कदम यांना इन ऍक्शन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. तर साथ देण्यासाठी बिग ब्लास्ट प्रथम यांना तुम्ही या पहिल्या सलामीवीर जोडीसाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. प्रथम आणि विनोद कदम दोन ताकदवर ब्लास्ट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर एक चतुर्नायक गोलंदाज राजू गळवे यांना तुम्ही आता बॉलिंगच्या ट्रॅकवरती धावताना पाहणार आहात. लेट्स प्ले छत्रपती संभाजी महाराज चषक 2025. वाह, पहिलाच बॉल राजू यांचा चांगला पाहायला मिळतोय. वेगवान मारा पहिल्याच बॉलवरती तुम्ही बघा. कीपर थोडीशी क्लोज आहे, थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असावा. हे क्रिकेट मधले डावपेच असतात. नामवंत खेळाडू आहे दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला सतीश जगताप सर अँड टीम तुम्ही इन ऍक्शन पाहतायत. यावेळेला खोदून काढलेला बॉल ओ कॅच ड्रॉप. इथं काय घडलंय, चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अर्धा सामना होता मिळेल, कारण की ज्यावेळेला मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आला एक पाऊल, तिथं बॉडी बॅलन्स फसलाय. हलकीशी हनुमान उडी जरी घेतली असती तर चेंडू हातावरती आला असता मी म्हणेल, परंतु तिथं जजमेंट फसलेला आहे. 4 धावा मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेला समोरच्या बाजूला प्रथमचा जलवा. चेंडू चाललाय आउट ऑफ द स्टेडियम. बिग बिग षटकार. नावाचं वादळ घोंगवतंय. आज तुम्ही पाहताय सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळ आयोजित छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 मध्ये. आणि प्रथमचं तुम्ही पाहताय जीवदान किती घातक आहे ना. आता येणारा काळाची वेळ आपल्याला सांगणार आहे. षटकार खेळलाय, जखमीवरती मीठ चोळणारे फटके खेळतोय. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये 1 चालू असताना धावफलकावरती धावा लागल्या. तब्बल 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत. कारण की एक चौकार आला, एक षटकार आला. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ चालू असताना प्रथम नावाची बॅट बोलतीये ती आता गोलंदाजांवरती म्हणजे राजू गळवे यांच्यावरती हल्ला बोल केलाय. राजू यांना देखील त्यांच्यामध्ये असलेला चाणक्य खेळ, त्यांच्यामध्ये असलेलं गोलंदाजीचं कौशल्य दाखवावं लागेल. कारण की क्रिकेट इतकं दिसतं इतकं सोपं नाहीये. संघाचा मोठा विश्वास आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक राजू टाकतायत आणि त्यांना देखील महत्वपूर्ण चेंडू टाकावेच लागतील. राजू तयार. हेलो, फुल टॉस आणि फुल टॉस पर बल्लेबाज बन गए बॉस. षटकार शरण. वा प्रथम वा, शुद्ध 24 कॅरेट बॅटिंग मैदानात सुरू आहे. इथे देखील आपण पाहतोय स्लोवर 1 चेंज ऑफ स्पेस. राजू यांनी देखील चकवा देणारा बॉल दाखवलाय. म्हणजे याच चेंडूंची अपेक्षा खरं तर मिळेल फिल्डिंग टीम. दुसऱ्या बाजूला मल्हार स्पार्टन्सला आहे. तर सरस्वती किंगचे किंग म्हणले तर प्रथम आणि विनोद काय स्टार्ट देत आहेत. धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 16 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या. तो यावेळेला अगदी फाईन खेळलेत आणि हाही बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
स्कोरर थोडंसं चेंज करा स्कोरिंग मध्ये. 2 चौकार आणि 2 षटकार आहेत. टोटल धावा झाल्यात 18. 20 धावा झाले, सॉरी. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. राजू तयार होताना आपण पाहिलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी माग ठरले. यावेळेला चांगला चेंडू आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळल्यास सन्मान देत आहेत विनोद. विनोद यांना माहिती एका बाजूला प्रथमची बॅट बोलते तर त्याला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न राहतोय. यालाच म्हणलं जातं कॅल्क्युलेशनचं क्रिकेट. तर आता तुम्ही पाहताय खरं तर सांगली जिल्हा क्रिकेट मित्रमंडळाला पडलेल्या क्रिकेटचे गोड स्वप्न म्हणून ज्या खेळाडूकडे आम्ही सातत्यानं पाहतोय. सतीश जे येत आहेत आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आता तुम्ही पाहताय ते देखील चांगले गोलंदाज आहेत. यावेळेला फटका फसलाय. झेल होणार का? झेल झालाय. बडी बसली जाल में. बिग विकेट गॉन. प्रथम बॅक टू द पवेलियन. विकेट. जगताप यांना मी आल्याच का म्हणलं सांगली जिल्हा क्रिकेट मंत्रमंडळाला पडलेलं गोड स्वप्न ती कामगिरी केली आहे आणि विकेट घेत आहेत कोणाची तर प्रथमला बाद केलंय. जी संघाची अडचण होती ते देखील एका बाजूला प्रथमला सांगतायत तू शेर तर मी 6वा शेर आहे आणि इथं मोठी विकेट येताना पाहायला मिळते. चांगला बॉल पेच केला. स्लोवर वन आणि कटर बॉल होता. तिथं तुम्ही पाहताय कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेला. फटका फसलाय. 21 धावा धावफलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रशांत गायकवाड आलेत. हलक्या हाताने खेळलेला बॉल सन्मान दिला जातोय. विनोद आता एका बाजूला. चेंडूंचा सामना त्यांना देखील करावा लागेल. बडे मॅच का बडा खिलाडी विनोद कदम देखील अनुभवी आहेत. मोठे क्रिकेट खेळले. सांगली जिल्ह्यामध्ये देखील नामवंत स्पर्धा होत असतात. त्या स्पर्धेचं देखील प्रतिनिधित्व केले आणि आज पैसे टीमसाठी या लक्ष्याचा पाठलाग करणार का? कारण की टार्गेट जर आपण पाहिलं तर तब्बल 87 धाव्यांचा पाठलाग सुरू आहे. यावेळेला समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक गॅप मध्ये बॉल. फिल्डर दूरवरती. चेंडू जाईल एक टप्पा का सीमा पार. चौकार. कदम आणि तो फटका खेळला स्ट्रेट टू द ग्राउंड. बॉल चौकार आलाय. यावेळेला तुम्ही पाहताय थोडस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय स्टंप वरनं जाताना जो नक्कीच आपण पाहतोय डॉट बॉल पंचांचा इशारा देखील त्यांना आपण पाहतोय. 27 धावा धावफलकावरती असताना दुसऱ्या ओव्हरचा खेळ. या ओव्हरमध्ये काहीशा धावा थांबवल्या खरं तर सतीश जगताप यांनी. यावेळेला विकेटचा प्रयत्न. टायमिंग जुळलाय आणि चेंडू गेलाय विनोद यांच्या बॅटमधनं. बंगाली रसगुल्ला. षटकार शरण. धावफलकावरती टाकूयात नजर. 2 षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 33. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 33 रन्स एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. बत्तीस का? स्कोरर कुठं बसलेत? 1 मिनिट संपर्क करा स्कोरर मित्र. 32 ना? जरा चेक करा. लाईव्हला 33 दिसत आहेत. ओके, थँक्यू. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. 32 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. समीकरण आता थोडंसं बदलले. 30 चेंडू 55 वरती मॅच आली आहे. सामना 50-50 आहे. यादी देखील 30 चेंडू 51 या मैदानावरती झालेल्या नाहीयेत. ज्यावेळेला छत्रपती वॉरियर्स टीम खेळत होती त्यांना ह्या धावा
तुम्ही पाहताय बनवता आल्या नाहीयेत, परंतु आता 30 चेंडू 55 बनवायच्यात. विनोद यांची बॅट बोलते आता एका बाजूनं. साथ देईल का प्रशांत गायकवाड? प्रशांत शांत करेल का गोलंदाजांना दुसऱ्या बाजूला पाहिजे तर दिनेश काटकर वेगवान गोलंदाज करतील गोलंदाजी. 6व्या बॉलिंगच्या ट्रॅक वरती दिनेश काटकर यांच्याकडे. वाह सुंदर बॉल. तिथं देखील आपण पाहतोय वेग 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 भन्नाट वेग. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथ देखील तुम्ही पाहताय. पहिल्याच बॉलवरती वेगाचा वापर दिनेश काटकर करताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती मिश्रण देखील असावं लागतं. तुमच्याकडे स्लोअर ऑन असेल, कटर असेल, त्यानंतर व्हेरिएशन असेल, या प्रत्येक बॉलचा अभ्यास गोलंदाजाने केलेला असतो आणि दिनेश यांच्याकडे वेग चांगला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल तर चांगला पाहायला मिळालाय. वा सुंदर बॉल. यावेळेला चकवा दिला. यावेळेला स्लोवर ऑन होता. ओव्हर रनआउटचा चान्स होणार का? तिथं थोडीशी गडबड होती. आधी पाय लागला मी म्हणेल. तिथं स्वतः गोलंदाज दिनेश यांनी रनआउटचा चान्स उपलब्ध केला होता, परंतु पाय प्रथम मला वाटतं स्टंपला लागताना पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू असताना 32 वरती गाडा थांबलाय सरस्वती किंग संघाचा मी म्हणेल. फुल टॉस समोरच्या बाजूला खेळलेत. कार्पेट ड्राईव्ह बॉल आहे. तिथं आपण पाहतोय लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक येतील. तेहतीस वरती धावफलक आपण पाहतोय. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय खरं तर 3 चालू असताना मॅच सुपर हिट झाली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. वाह काय तुम्ही पाहताय जो काय गुड लेंथ वरती बॉल पडतोय ना दिनेश यांचं अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन ते देखील आता या ओव्हरमध्ये करतायत. पहिले 2 ओव्हरमध्ये मार पडला. 1 विकेट सतीश जगताप सरांनी घेतली. त्यानंतर तुम्ही पाहताय दिनेश काटकर यांचा जो काय वेग आणि मिश्रण आहे ना त्यावरती खरं तर मी म्हणेल जे नियंत्रण आहे ते लाजवाब आहे. रोखून ठेवले विनोद यांना देखील, जे विनोद याआधी आक्रमण करत होते. इथं देखील डॉट बॉल. वाह काय गोलंदाजी सुरू आहे मित्रांनो. एक 13 और 1 मेरा असा खेळ चाललाय की काय. पहिली ओव्हर थोडीशी माग पडली, त्यानंतर तुम्ही पाहताय दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील काही विकेट आल्या, त्यानंतर काही फटके पडले. म्हणजे बॅटर देखील बावी डरतायत, तर कधी कधी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. तसंच खेळ चालू आहे. यावेळेला गोलंदाज सक्सेसफुल ठरले दिनेश या ओव्हरमध्ये. व्हाईट बॉल 50चा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वाढीच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती टाकूयात नजर. 34 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 25 चेंडू 53 धावेंची अजूनही गरज आहे. ही ओव्हर जर पाहिली ना मित्रांनो, फक्त या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 2 धावा आल्यात. एक वाईडच्या रूपाने आणि एक सिंगल धाव जी आपण पाहिली आहे. फुल टॉस ओ झेल. तिथं काय घडलंय? प्रयत्न नाहीयेत. क्षेत्ररक्षक जसा चेंडू चाललाय तसा पळत गेलेत. मित्रांनो इथं बॉलवर येणं गरजेचं होतं, कारण की विनोद यांची विकेट किती महत्वाची आहे ह्या देखील आपण पाहताय. अशी चूक एक पहिल्या ओव्हरमध्ये देखील झाली होती. त्यानंतर परंतु त्याची भरपाई निघून गेली. इथं देखील झेल असं वाटलं तो होईल. चेंडू बराच वेळ हवेत होता. 3 ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. अप्रतिम गोलंदाजी बाय दिनेश काटकर. फक्त या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय दिल्यात 4 धावा. समीकरण आहे शेवटचे 24 बॉल 51 धावेंची गरज. मॅच मोठी आहे. अजूनही मी म्हणेल सामना मोठा आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगेल, पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय ज्या वेळेला दुसऱ्या डावमध्ये 30 चेंडू 55, 30 चेंडू 51 अशी समीकरण आलीत ना, त्या वेळेला गोलंदाजांनी कमबॅक केले आणि तेच दिनेश काटकर यांनी या आधीच्या ओव्हरमध्ये करून दाखवलंय. 24 बॉल 51 वरती मॅच, म्हणजे जवळजवळ अजून प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 2 धावा बांधवायच्यात. 12 ते 13च्या सरासरीनं अजूनही तुम्हाला ह्या धावा प्रत्येक ओव्हरमध्ये बांधवायच्यात चेसिंगसाठी. इथं देखील चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा आहे. पॅडल स्वीपचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. लेग बायच्या रूपाने पंच कळवतायत एक सिंगल धाव असेल. 37 धावा धावफलकावरती ओव्हर नंबर 4चा खेळ चालू असताना 23 चेंडू 50 वरती मॅच आली आहे. पैसा वसूल मॅच. आयोजकांनी घेतलेले मेहनत, कष्ट, परिश्रम, गेले 1 महिनाभर या स्पर्धेचे चाललेली नियोजनाची नियमावली असेल, सर्व आमच्या सांगली जिल्हा क्रिकेट मित्र मंडळाचं कौतुक करेल. इथं विनोद बालंबाल बचावलेत. असा अनोखा फटका खेळताना रिस्क घेतली मी म्हणेल.
धाव झाली असती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, सिंगल घेतली जाते, नकार येतोय. प्रशांत गायकवाड अजून नावाप्रमाणे शांत आहेत, कारण की ते चेंडू खेळलेत 5, फक्त बनवल्यात 2 धावा. त्यांना आक्रमकता दाखवावं लागेल, स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. तर विनोद खेळलेत 8 चेंडू, त्यांनी देखील 13 धावा, 1 षटकार 1 चौकार त्यांच्याही बॅटमधनं आलाय. तर गोलंदाज दिनेश काटकर असेल, सतीश जगताप असतील, यांनी देखील प्रभावित केलंय. यावेळेला आडवा बॅटनं खेळलेला स्ट्रोक, चेंडू हवेत, फिल्डर दूरवरती, चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरला, खणखणीत षटकार. टाइमर चालू आहे, बॅटर तुम्ही टाइमर घेऊ शकत नाही. जर असेल तर लगेच पंचांना सांगून ते जे काही चेंजेस असतील किंवा कोणाला जर पाणी आतमध्ये लागलं तर पंचांना विचारून तुम्ही फक्त ते घेऊ शकता. आपल्या स्पर्धेचा नियम आहे आणि तुमचा अतिरिक्तच खेळाडू त्यानंतर मैदानात जाणं महत्त्वपूर्ण राहील. चौथ्या ओव्हरचा खेळ चालू असताना 44 धावा, शेवटचे 21 बॉल 43 वरती मॅच. रनअप मध्ये फॉल्ट पाहायला मिळतोय. सतीश जगताप यांना आपण पाहतोय, 1 विकेट मिळवली, ती एकमेव असे गोलंदाज आहेत जे विकेट मिळवू शकलेत आतापर्यंत. यावेळेला टप्प्याचा बॉल, शॉर्ट टर्न पुल, समालोचन कक्षेला दिली मानवंदना, चेरल षटकार. थँक्यू. वा, आमच्या कॅमेरामॅनचं पण कौतुक असेल जे वरून मला वाटतंय या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण करतायत. एका हातामध्ये सुंदर झेल आपण पाहतोय जो घेतलाय कॅमेरामॅन, तुमचं पण मनापासून कौतुक आहे. त्यांचं नाव आमच्यापर्यंत आलं तर खूप महत्वपूर्ण राहील. इथं देखील आपण पाहतोय बॅटची एज, तिथं क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅनला तुम्ही पाहता बॅकवर्डला बॉल जातोय. आणि अजून आपण पाहतोय जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज. कामेजी मोरे यांनी सुंदर झेल घेतला यादी. जे कॅमेरामॅन आहेत, सिक्सर येताना आपण तिथं पाहिलं होतं. यावेळेला राहुल आपण पाहतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव आली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, तिसरीचा देखील झालाय, परंतु सावध राहावं लागेल, एकेका धावेचं महत्व आहे. 53 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. समीकरण आहे, शेवटच्या 18 बॉल 34 धाव्यांची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. 18 चेंडू 34 धाव्यांची आवश्यकता आहे. यानंतरची जी काय होणारी मॅच आहे त्याचा टॉस आपण करणार आहोत आणि त्या दोन्ही टीमची आपण या ठिकाणी घोषणा करतोय. मराठा टायगर्स पुणे आणि त्यांच्या विरोधात, सॉरी, मराठा फायटर्स छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या विरोधात अन्वी 11 पुणे, हे दोन्ही संघ तयार राहतील याची नोंद घ्या. यावेळेला देखील समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक, गॅप मध्ये बॉल आणि प्रशांत यांच्या बॅट मधनं पुन्हा एकदा आलाय शानदार चौकार. शांत, फार शांत खेळले आणि त्यानंतर अशांतता काय असते ना त्यांनी बॅटनं दाखवून दिली आहे. आणि 57 धावा, 9 चेंडू 19 वरती वैयक्तिक नाबाद, 17 बॉल 30 वरती मॅच. यावेळेला दिनेश यांचा बॉल बराचसा बाहेर गेलाय, व्हाईट बॉल. दिनेश यांच्यावरती मी म्हणेल मोठी मादार आहे संघाची, कारण की ते संघाचे अनुभवी गोलंदाज आहेत, अचूक गोलंदाज आहेत आणि त्यांच्याकडनं ह्या धावा देखील रोखणं गरजेचं आहे. व्हाईट बॉल येताना आपण पाहिलाय. खरं तर 58 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत.
लोवर फुल टॉस हलक्या हाताने खेळलेला बॉल डीप मिड विकेट रिजन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल जी आपण पाहतोय घेतली जाते. मराठा फायटर्स छत्रपती संभाजीनगर आणि अन्वी 11 पुणे कॅप्टन्स या ठिकाणी संपर्क करा. यावेळेला मोठा स्ट्रोक मोठा प्रहार चेंडू चाललाय विनोद यांच्या बॅट मधनं. चांगली तडका षटकार शरण. दिनेश काटकर यांच्यावरती देखील आता विनोद तुटून पडलेत. काय फटके खेळतायत. षटकार येतोय. यावेळेला हलक्या हाताने खेळलेला बॉल तुम्ही पाहताय. माइंडचं क्रिकेट दोन्ही खेळाडू खेळत आहेत कारण की एक चांगली भागीदारी आणि एक मोठी भागीदारी होताना पाहायला मिळते. 66 धावा एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटची 14 बॉल मॅच आली 21 वरती. एक ओव्हर दिनेश काटकर यांची इतकी सुंदर पडली होती परंतु या ओव्हर मध्ये थोडासा मार पडतोय. पुन्हा एकदा बॉल खोदून काढला. या बॉलला खोलवर टप्प्याचा बॉल होता. सुजित यांचं तिथं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. सुजित कदम क्षेत्ररक्षणाचा चित्त आहे. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं आजच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. कोणतीही चुका होताना पाहायला मिळाल्या नाही. क्रिकेटमध्ये फक्त बॅटिंग बॉलिंग चांगली असून चालत नाही. क्षेत्ररक्षण देखील इतकं महत्वाचं असतं आणि सुजित यांनी आज चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. बॉलर तयार. दिनेश पुन्हा एकदा सुंदर बॉल यॉर्कर लेंथ वरती टप्पा पाहायला मिळतोय. समजू शकले नाही विनोद हा बॉल. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपली जात आहेत. 5 षटकांचा खेळ संपला मंडळी. 67 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 12 बॉल 10च्या सरासरी अजून 20 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 20. सामना हाय व्होल्टेज. सामना जर टाय झाला तर सुपर डुपर ओव्हर पाहायला मिळणार का. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी यायचे. मराठा फायटर्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. बोट टीमचे कॅप्टन अन्वी 11. चला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल तुम्हाला. बारा चेंडू 20 साठी विश्वास कुणाकडे दाखवला जातोय. सुजित कदम आलेत. निर्णायक षटकात डेथ ओव्हर्स जे 12 चेंडू जे असतील ते हाणामारीचे असतील. फुल टॉस इथं देखील आपण पाहतोय. डीप विकेटला फटका खेळायचा आहे. बॉल निसटतो. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न. जसा बॉल निसटला तशी धाव देखील दुसरी आली आहे. ह्या चुका टाळाव्या लागतील कारण की एक धाव आता तुम्हाला इथून पुढे महत्वाची आहे. एक बॉल महत्वाचा आहे तर बॅटिंग टीम तुम्हाला एक रन महत्वाची आहे. म्हणजे सामना जर पाहिला अजून दोन्ही संघांकडे आहे. ही ओव्हर जर सुजित कमी धाव्यांची टाकत असतील तर शेवटच्या ओव्हरमध्ये फिल्डिंग टीमचं पारडं मजबूत असेल. जर इथे एक दुहेरी धावा जरी बनवल्या बॅटिंग टीमने तर ते स्वस्तात विजयाकडे वाटचाल करणार आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय. डॉट बॉल. पंचांचा इशारा आपण पाहतोय. 6व्या ओव्हरचा खेळ चालू असताना इथे देखील आपण पाहतोय समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक आलेत. तिथं आपण पाहतोय ओ गडबड. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू फरार. सीमारेषा बार. चौकार 4 रन. बाजारी आणि त्यात उसना शेजारी ह्या दोन्ही खेळाडूंकडून झालेल्या चुका आहेत मी म्हणेल. कारण की एक धाव तुम्हाला वाचवायची आणि अशा मोमेंटला तुम्ही जर बोनस देत असेल प्रतिस्पर्धी संघाला तर अडचणी उभ्या राहणार आहेत. नाराज होत आहेत सुजित कारण की इतकी चांगली गोलंदाजी करतायत मी म्हणेल. रोखून ठेवले अजून मोठ्या फटक्यांपासून. इथे देखील आपण पाहतोय समोरच्या बाजूला खेळलेला स्ट्रोक लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे आपण पाहतोय 1-2. दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू हातामध्ये येतोय. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. सुरेख रिंग बिटवीन द विकेट. धावफलकावरती टाकूयात नजर. 75 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. समीकरण बदलले. 8 चेंडू 12 वरती मॅच. पैसा वसूल मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा.
2 बॉल अजून सुजित यांना देखील निर्णायक टाकायचे, म्हणजे जर कदाचित तो चौकार वाचला असता तर समीकरण अजून किती मोठं राहिलं असतं, परंतु जर तर आहे क्रिकेटमध्ये ना किसी की दावा चलती है ना किसी की दुवा चलती है. यावेळेला बिग हिट चेंडू चाललाय समोरच्या बाजूला, वाघांची धाड फोडला पहाड, षटकार रन. रौद्र रूप तुम्ही पाहताय जे धारण केले, त्यानं मोठे फटके खेळलेत आणि धावफलकावरती 81 धावा लागल्या जात आहेत. मॅच आली शेवटचे 7 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 6 धाव्यांची गरज. अन्वी 11 टीम, चला ताबडतोब कॅप्टन या ठिकाणी संपर्क करा. टॉस होणार आहे. विनंती असेल अन्वी 11 चे कॅप्टन तुम्ही संपर्क करा. मॅच भाव कुठून कुठे आली मित्रांनो. यावेळेला इथं देखील बिग हिट आणि सामना फिनिश. व्हॉट अ बॅटिंग विनोद कदम. प्रशांत गायकवाड एक मोठी भागीदारी या जोडीकडनं आपण पाहतोय. 87 धावा चेस केल्या गेल्या, एक मोठा धाव्यांचा पाठलाग या ठिकाणी आपण पाहतोय चेस केलाय. हडलक टीम दुसऱ्या बाजूला मल्हार स्पार्टन्स, तुम्ही देखील चांगलं खेळलात. सरस्वती किंग्स टीम आपण पाहतो इथं विजय प्राप्त करते. 7 चेंडू 21 धाव्यांची खेळी, प्रथमची सुंदर स्टार्ट राहिला. विनोद कदम 12 चेंडू 22, प्रशांत गायकवाड 17 बॉल 41. आणि खरं तर या तिन्ही खेळाडूंचं कौतुक असेल. राजू गळवे यांनी एक षटक टाकले, 21 धावा खर्च केल्या. 2 ओव्हर सतीश जगताप यांनी टाकल्या, 27 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्यांनी घेतली. दिनेश काटकर 2 ओव्हर टाकले, 18 धावा दिल्या. सुजित कदम 1 ओव्हर टाकली, 20 धावा त्यांनी दिल्या. आणि सरस्वती किंग्स टीम इथं विजय प्राप्त करणाऱ्या टीमचं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रशांत गायकवाड, 41 धाव्यांची तुफान खेळी केली. प्रशांत ठरतायत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे. वेल प्लेड प्रशांतजी. टॉस करतो आपण तत्पूर्वी. अन्वी 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात मराठा फायटर्स छत्रपती संभाजीनगर, कारण की मराठा फायटर्सच्या 2 टीम्स आहेत, त्याच्यातली एक छत्रपती संभाजीनगरची टीम आहे आणि एक पुण्याची टीम आहे.